माननीय आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन. चांदूर रेल्वे तालुक्यात दिनांक 30 व 31 जुलै 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमीन खरडून जाणे, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे तसेच अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर माननीय आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार चांदूर रेल्वे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे प्रशासनाने कृषी महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच खरडून गेलेल्या शेतासाठी प्रति हेक्टर किमान 50,000 आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी माननीय आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले की नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये 200 ते 250 मिलीमीटर अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शासनाने कोणताही विलंब न करता तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चांदूर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीने शासनाला शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसान भरपाईचे वितरण तातडीने करावे, अन्यथा काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल असा इशाराही दिला. यावेळी गणेशजी आरेकर, प्रभाकरराव वाघ, राजेंद्र राजेकर, सभापती बाळासाहेब ठाकरे, अध्यक्ष अमोल होले, गोविंदराव देशमुख, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रफुल्ल कोकाटे, शिट्टू सूर्यवंशी, अनिलभाई सौदागर, रावसाहेब शेळके, हरिभाऊ ठाकरे, नितीन कोपरकर, दिनेश देशमुख, दत्ताभाऊ भुयार, राजूभाऊ लांजेवाड, प्रफुल्ल माहिंदे, प्रवीण चिचे, गीतेश सिंग ठाकूर, अर्जुन देशमुख, अरुण वहाने, सचिन वहाने, सुधीर नलगे, सक्षम वानखडे, पंकज मेश्राम इत्यादी शेतकरी हजर होते. आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्रकरिता मुख्य संपादक राजीव शिवणकर व प्रतिनिधी खुशी रायकवार. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त सरासरी पाऊस 250 ते 300 मिलीमीटर नांदगाव तालुक्यात पडला. 200 ते 225 मिलीमीटर पाऊस चांदूर तालुक्यात पडला आणि 250 ते 150 मिलीमीटर पाऊस धामणगाव तालुक्यात पडला. आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा नैसर्गिक उतार हा सगळा चांदूर तालुक्याकडे आहे, म्हणजे चिरोडी भाग व कार्ला भाग सोडला तर. आणि त्यामुळं विशेषतः पळसखेड, भुईखेड या मंडळांमध्ये, सातेफळ या मंडळांमध्ये प्रचंड पूरहानी झालेली आहे. सोबतच आमला मंडळामध्ये आणि चांदूर रेल्वे मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं नदी आणि नाल्याकाठच्या सगळ्यांच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात 24 तास पुराचं पाणी साचून राहिलं. सोयाबीन हिरवं दिसत असेल, तूर थोडीशी शेंड्यावर हिरवी दिसत असेल तर ती तूर 100% मरणार आहे आणि कापूस पूर्णपणे वाया जाणार आहे. आणि म्हणून आमची आणि प्रत्यक्ष तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी चांदूर रेल्वे तालुक्याचं नुकसान फक्त 600 हेक्टरचं दाखवलं, जेव्हा की नांदगावचं नुकसान 30,000 हेक्टरचं दाखवलं आणि धामणगाव तालुक्यात कमी पाऊस असून 5,500 हेक्टरचं दाखवलं. म्हणून आम्ही तहसीलदार मॅडमला, एसडीओ मॅडमला विनंती करायला आलो होतो की हे तुम्ही चुकीचं काम करू नका. प्रचंड नुकसान झालेलं आहे, नदी नाल्याकाठचे शेतं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं लोकांच्या लांगा बांध्या फुटल्या, शेतामध्ये रेती जमा झाली, प्रचंड प्रमाणात रेती जमा झाली, रेतीचे ढीग लागले शेतामध्ये. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन तुम्ही पंचनामे केले पाहिजे. आणि शेतकऱ्यांना आम्ही तर 50,000 रुपये हेक्टरी मागतो. आम्हाला माहीत आहे हे सरकार कर्जमाफीत असतं नाटकं करून राहिलं, म्हणजे वेगवेगळ्या अटी शर्ती लादून कर्जमाफी फसवी आहे हे जाहीर करण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे. तेव्हा याही परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पदरात काही शासन गाव पण तरी मागणी करणं काम आहे आणि म्हणून आम्ही यासाठी इथं आलो होतो. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये घरांची पडझड झालेली आहे. एकही कुटुंब 200 मिलीमीटर सरासरी पाऊस होऊन तहसीलदार मॅडम म्हणतात की एकही व्यक्ती निराधार झालेला नाही. ज्याच्या घरात 4-4, 5-5 फूट पाणी होतं
त्याच्या घरात त्याचं धान्य ओलं झालं, त्याला सगळं साहित्य बाहेर काढावं लागलं, कपडे ओले झाले, नेसल्या कपड्याविषयी त्यांना बाहेर निघावं लागलं. ते कुटुंब निराधार झालं नाही असं तहसीलदार सांगतात. आणि सांगतात तर काय, त्यांच्याकडे रिपोर्टिंग नाही. म्हणजे तलाठी कृषी सहाय्यक झोपले होते, म्हणजे फील्डवर नव्हते असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा हे प्रशासन जे सुस्त झालेलं आहे आणि संवेदनहीन झालेलं आहे, त्यासाठी पूर्णपणे या तालुक्याचे आमदार जबाबदार आहेत. आणि आमदारांच्या काहीही वचक नसल्यामुळं हे तालुका असा कर्मचारी अधिकारी मोकाट सुटलेले आहेत. 12 वाजल्याशिवाय SDO ऑफिसमध्ये येत नाही, 12:30 वाजल्याशिवाय तहसीलदार येत नाही. सगळ्या खुर्च्या रिकाम्या असतात. तुम्ही पत्रकार लोक जरा 9:45 वाजताची ऑफिसची वेळ आहे, जरा येऊन पहा, व्हिडिओ शूटिंग करून पहा आणि ते लोकांना दाखवा. एवढीच माझी विनंती आहे. 200 ते 200, 250 आणि नांदगावमध्ये धामणगावमध्ये 150 ते 1.5. बरोबर आहे. ॲव्हरेज कोणाची 100% चूक आहे, कारण फील्डवर कोणताही अधिकारी नव्हता. मी माझ्या गावच्या पटोऱ्याची परवा फोनवर बोललो, कारण लोकमतमध्ये बातमी आली होती की बाबा 250 हेक्टरच नुकसान तांदूळ तालुक्याचं दाखवलं. अभे म्हटलं एकटं जवळचंच नुकसान 250 हेक्टरचं आहे. लिंब्याचं किती, राजुऱ्याचं किती, टोंगलाबादचं किती, वाईचं किती, भुईखेडचं किती, टिटव्याचं किती, याचा काही हिशोब त्यांच्याजवळ नाही. म्हणजे एवढे संवेदनहीन आणि शेतकऱ्यांना कायदेशीररित्या मिळू शकणारी मदतसुद्धा या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यहीनतेमुळं शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. हे या तालुक्याचं दुःख आहे. निवेदन